गुंडा जी बेहतरीन, बहुत खूब। जंजीरा की तबीयत खुश। अब्दुल्ला। जी हुजूर। मिल गया जवाब? हाँ बिल्कुल बिल्कुल हुजूर। अब तुम कोलंबी पकड़ो, जी भर के खाओ। हम आलमगीर औरंगजेब से मिलने जाएंगे और हमारे साथ गोंडा जी आएंगे। हुजूर अब काय? तुम हमारे साथ चलोगे, इसमें कोई बदलाव ना होगा। हुजूर असं नका करू सा। अहो ऐका माझं। मैं कुछ भी नहीं सुनूंगा, तुम्हें आना ही होगा। हुजूर हुजूर हे बघा असं नका करू सा। हे बघा हे अहो लवंगी पाय। अरे कोंडा जी बाबा, लवंगी की चिंता तुम करना नहीं, समझे? तुम्हारी गैर मौजूदगी में भी लवंगी को कोई तकलीफ नहीं होगी। ये एक समुंदर के शहंशाह का वादा है। हुजूर ते सगळं खरं आहे, पण माझी एक विनंती आहे, मला जंजिऱ्यातच राहू दे हुजूर। क्यों? लवंगी से जुदा नहीं होना चाहते? बोलो, तन्हाई बर्दाश्त नहीं कर पाओगे? हुजूर 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 तसं नाही आहे हो। हे बघा म्या जंजिरातच आबदार आहे। अहो बाहेर संभाजीराजे चिडले ती, हजारो मावळ्यांचा राग आहे माझ्यावरती। म्या बाहेर पडलो तर माझ्या जीवाला धोका आहे, मारून टाकतील मला। जरा त्यांच्या रागाचा धोळा खाली बसू द्या, तोपर्यंत राहू द्या मला जंजिऱ्यात। हुजूर अहो नका घेऊन जाऊ कोंडाजी बाबाला, डर गया है वो। सुने मेरी बात, उगा बाद में कटकट नको। हा हा वय बराबर आहे तुमचं। अब हुजूर तसं समजा हवं तर। फिक्र ना करना कोंडा जी, हमारे होते हुए तुम्हारा बाल भी कोई बाका नहीं कर सकता। तुम्हें आना ही होगा। हुजूर हुजूर माझा आलमगीर तुम्हीच हायसा, माझा बादशाह शहनशाह तुम्हीच हायसा। पण मी सांगतो ते ऐका, मला घेऊन जाऊ नका कुठं बी, ऐका जरा। हमें आलमगीर मानते हो, शहंशाह मानते हो, लेकिन हमारा हुक्म नहीं मानते। नहीं नहीं हुजूर तसं नाही आहे। दीवारें और मजबूत करनी है तो गोंडा जी को हमारे साथ आना ही होगा। ये सिद्दी खैरियत का हुक्म है। तैयारियां की जाए। मला तर ताज्जुब वाटतोय अब्दुल्ला हुजूर। ताज्जुब? तर अहो या ताज्जुबमुळेच ना ह्या जबानीला पण चव नाही राहिली बघा। आता बघा समोर एवढं दिलखेचं कालवण आहे, पण मजा नाही हो। क्या हुआ कुमारजी? काय झालं? अहो मला समजलंय की सिद्धी हुजूर म्हणत तुम्हाला ती संगती घेऊन जाणार नाहीत त्या औरंगजेबाकडं। वर बघा हुजूर, हुजूर वरती बघा। हे घे पाणी घे। काय नाहीत नाही। ठसका लागला म्हणजे तुम्हाला कळलं असणारच, खरं की नाही?
ए तोंड काय बघत बसलायस? भात वाढ की. ए हात वाढ आणि मला बी वाढ. हल. वय वय. म्हणजे मला काय म्हणायचंय, तुमचा आणि सिद्धी हुजुरांचा कडान माश्याचा रिश्ता, मग ह्यो कोंडाजी नावाचा खेकडा मंदी कसा काय घुसला? बराच वेळ झाला. शंभूराजे महालातच आहेत. मातोश्री, राजे आता थोरल्या महाराजांसमोर मनातलं सगळं बोलतील, त्यांचा आशीर्वाद घेतील आणि मगच निघतील. इतका वेळ झाला म्हणजे मोहीम महत्वाची असणार. आणि गुप्त सुद्धा. बघा ना, आम्ही कुलमुखत्यार आहोत, तुम्ही राजमातोश्री आहात, तरी देखील आपल्या दोघींना कोणतीही कल्पना नाही. कुठली मोहीम आहे, कुठे जाणार आहे, कुणा विरुद्ध आहे. आम्हाला एकांत हवाय. बहिर्जी काकांव्यतिरिक्त कोणालाही दालनात पाठवू नका. बहिर्जी काका, हे असं कसं घडलं, तेही एवढ्या तातडीनं? औरंगजेबाला भेटायला जाताना सिद्धीनं कोंडाजी बाबांना का सोबत घेतलं असेल? याचे दोन अर्थ निघतात महाराज. त्याच्यामुळं मी बी जरा द्विधा मनस्थितीत आहे. एक तर कोंडाजी बाबांनी सिद्ध्याचा पूर्ण विश्वास संपादन केला असेल म्हणून, किंवा दुसरा अर्थ, सिद्ध्याला काहीतरी संशय आलाय. सिद्ध्या गडावर नसताना कोंडाजी बाबांनाही जंजिऱ्यात राहुनी म्हणून त्यासनी बरोबर घेतला असणार. यातला कुठला अर्थ आपण घ्यायचा ते आता सिद्ध्याच्या पुढच्या कारवाईवरनं कळल. पण बहिर्जी काका, जर सिद्धीला संशय आला असेल तर जंजिऱ्यात असलेल्या आपल्या माणसांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. नाही महाराज, जंजिऱ्यावरची आपली माणसं दुधात साखर विरघळावी तशी मिसळून गेलेत. त्यामुळं आता स्वतःहून सिद्ध्याला आपल्या माणसांवर संशय यायची शक्यता कमी आहे. सिद्धीला स्वतःहून संशय येणार नाही, मग बाहेरून कोणी? औरंगजेब तर नाही? होय महाराज, मला बी तोच संशय येतोय. बहिर्जी काका, औरंगजेबच असू शकतो यामाग. पण तेवढा धूर्त, पाताळ यंत्री आणि कपटी तो आहेच. होय, आणि त्याचं हेर खतं बी लय हुशार आहे. त्यांची गुप्त नजर जंजिऱ्यावर असू शकते. बहिर्जी काका, तसं असेल तर मोहीम आत्ता तहकूब करावी लागेल, कारण कोंडाजी बाबा जंजिऱ्यावर नाहीत. असं नको व्हायला की आपण गेलो शिकार करायला आणि स्वतःच शिकार बनलो. होय महाराज, आत्तापुरती मोहीम तहकूब करूयात. कोंडाजी बाबाकडनं काय सांगावं येतोय त्याच्यावर ठरवू. मला वाटतं आपली तयारी पूर्ण झाली आहे, होय ना? अहो, युद्धास तोंड फुटण्यापूर्वी तयारी पूर्ण झाली आहे असं कधीच वाटत नाही. कितीही करा, काहीतरी राहिलंय, काहीतरी कमी आहे असं सारखं वाटत राहतं. मला वाटतं शक्य तेवढं आपण केलेलं आहे. आता होऊनच जाऊ देत. परंतु शंभूराजे अजून कसे आले नाहीत? थोरल्या महाराजांच्या महाली गेले होते असं कळलंय. मग येतील तेवढ्यात. हं. आपण सर्वांनी मोहिमेची अगदी व्यवस्थित तयारी केली असणार याविषयी आमची खात्री आहे. त्यासाठी तुम्ही दिवस रात्र पाहिली नाही की अन्न पाण्याची पर्वा केली नाही. परंतु तुर्तास आपण ही जंजिरा मोहीम लांबणीवर टाकत आहोत, किमान 1-2 दिवस तरी.
राजन, तयारी पूर्ण झाली आहे. क्षमा करा, परंतु आता विलंब कशासाठी? कविराज, पुराणपुरात औरंगजेब आणि सिद्धी यांची गुप्तभेट ठरली. त्यामुळे सिद्धी आता जंजिऱ्यात नसणार आणि कोंडाजी बाबा सुद्धा. कारण कोंडाजी बाबा सिद्धी बरोबर औरंगजेबाच्या भेटीसाठी जाणार आहे. तेवढंच बाकी राहिलं होतं ऐकायचं. आता काय पूर्णी साथी करतील. हातचं सोडून पलट्याच्या पाठी लागणं म्हणतात ना, ते हेच. निर्लज्जपणाची हद्द झाली. आता इतकी वर्ष महाराजांपुढे झुकलेलं मस्त त्या पापी औरंग्यापुढे स्वखुशीने झुकवायचं. अपने आप को बादशाह कहने वाला एक और सर आज हमारे सामने झुकने वाला है. जंजीरा का शेर ये सिद्धी आज अपने घुटने टेक कर हमारे सामने आएगा. माना कि हैसियत, ताकत और रुतबे में वो हमसे छोटा है. उसकी रियाया, उसकी रियासत तो सिर्फ जंजीरा तक ही है. और हमारी सल्तनत, मुगलिया सल्तनत पूरे हिंदुस्तान में एक एक करके दक्कन की सारी रियासतें हमारी खिदमत में पेश होंगी. ये जो जंजीरा है ना, ये एक नगीना है, एक बेशकीमती हीरा. हम चाहते हैं कि ये हीरा हमेशा हमेशा के लिए मुगलिया सल्तनत के ताज में चढ़ जाए और वहीं पर चमकता रहे. आलमपना हुजूर, आप आलमगीर हो. खुदा ने इसी नेक काम के लिए आपको चुना है. आज सिद्धि आ रहा है, कल संबा अपने हाथ पीछे बांधकर घुटने टेक कर हमारे सामने आएगा. अल्लाह आपकी हर मुराद जल्द से जल्द पूरी करे. रायगढ़ पर खड़े होकर हम ये नजारा देखना चाहते हैं. सिवा ने इस बगावत की शुरुआत की थी, लेकिन इस बगावत को खत्म हम ही करेंगे. फिर कोई भी मुगलिया सल्तनत के सामने उठेगा नहीं. आलमगीर औरंगजेब से आंख में आंख डालकर बात करने की जरूरत नहीं करेगा. बहुत अच्छा लगता है बड़े से बड़ा सूरमा, बहादुर से बहादुर तो हमारे सामने अपनी नजरें झुकाकर अदब से बात करते हैं. सिद्धि भी यही करेगा, हमारे सामने नजरें झुकाएगा, अपनी गर्दन नीची करके हमारे सामने बात करेगा. तुम देखना. जहापना, जंजीरा के सिद्धि आपसे मिलने आए हैं. भेजो. लगता है जहांपना हमसे नाराज हो गए. लगता है जहांपना से पहली बार मिलने का मौका मिला है आपको. यहाँ की एक तहजीब है,
जहांपना से जो भी मिलने आता है वो पहले उनके सामने सर झुकाता है और नजरें झुकाकर बातें करता है। और इस सर पर कौन सी किताब रखकर आए हो? कोई मामूली किताब नहीं, पाक कुरान है। हम पहली बार हिंदुस्तान के मालिक से मिलने आए हैं। इस्लाम का पैगाम काफरों तक पहुंचाने के लिए जिन्हें खुद अल्लाह ने चुना है, उनसे मिलने जाना है। इसलिए हमारी बंदगी कबूल करने हम कुरान साथ लाए हैं। जाने अनजाने में तहजीब में कोई कमी हो गई हो तो जहांपना हम माफी चाहते हैं। कोई गलतफहमी ना हो, हमारा दिल साफ है। तुमचं खलिता आल्यापासून हुजूर बेहिसाब खुश आहे ती। अवा अख्खा प्रवास कुराण असं डोसक्यावर घेऊन केलाय त्यांनी। हमसे मिलने का बहुत ही अजीब तरीका आपने अपनाया सिद्धि, मगर हम खुश। सिद्धि खैरियत, आपने मुगलिया सल्तनत की जो खिदमत की है, इस्लाम की जो खिदमत की है, इसलिए हम आपको इमरते निशान का खिताब देते हैं और आज से आप पूरी दुनिया में इमरते निशान के नाम से जाने जाएंगे। बादशाह सलामत, आपकी निगाहें हमेशा मेहरबान हो। इतना ही नहीं, अगर आप इसी तरह हमारी खिदमत करते रहे और अगर स्वराज हमारे हाथ लग गया तो शिवाजी संभाजी का रायगढ़ हम आपको नजराने में दे देंगे। बादशाह सलामत, आप तो सचमुच जिंदा पीर हो, जिंदा पीर। देखो सिद्दी नवाब, आप जैसे थोड़े और सरदार हो गए तो मुगलिया परचम लहराएगा सारे हिंदुस्तान पर। हमें पूरा यकीन है। इंशाअल्लाह यकीनन लहराएगा और दक्कन की चट्टानों पर शुरू होगी जंगे अजीम। लय लय म्हणजे लय अवघड झालं। असा हातात तोंडाशी आलेला घास लांबणीवर गेला। शंभूराजांचं लय हिरमोड झाला असत। होय तर समधी तयारी झाली होती। समद ठरल्या दिवसाची वाट बघत होती, पण घडलं भलतच। वय राजासनी निरोप मिळाला का नाही ते बी धड कळत नाही। तसा निरोप पाठवलाय, पोचला असणार। मग त्याचा काय फेर निरोप? म्हणजे आपण काय करायचं? इथंच डबा धरून बसायचं का? की आपणच मोहीम घ्यायची हातात? काय सांगितलंय कोंडाजी बाबांनी? थांबायला सांगितलंय नव, मग थांबायचं। पण तरी बी मला एक राहून राहून वाटतंय। काय? पठाराला आग लावावी, काय होईल ते होईल। वक्त आने पर सब बताऊंगा कोंडा जी। म्हणजे तवर आम्ही काय तलवारी मिरवतच फिरायचं वय? हा? मैं यहाँ कुछ नहीं बताऊंगा। आलमगीर सब पे शक करता है। तुमच्यावर भी? कोंडा जी, आलमगीर है वो, बोलता कुछ और है और करता कुछ और। तुम्हासनी रायगड भेट देणार आहेत म्हण। हा, कधी म्हणायचं ते? रायगढ़ जीतने के बाद। मैं असणार बरं का आघाडीवर। कधी काढायची आहे म्हण मोहीम? जल्दी ही।
आलमगीर दक्कन में आए हैं वो संभाजी का खात्मा करने के इरादे से। एवढं सोपं आहे वय ते? संभाजी राज म्हणजे आगीचा लोळ आहे, आगीचा लोळ। और हम भी समंदर के शहंशाह हैं। आग बुझाने में कितनी देर लगेगी? जब आलमगीर लाखों की फौज लेकर निकलेगा तब संभाजी खुद रायगढ़ छोड़ देगा। नाही नाही, संभाजीराज आलमगीरांना पळता बुई थोडी करत्याल। गोंडा जी, यह लाखों सिपाहियों सालारों की लहराती फौज देखते हो ना, इसमें इतनी ताकत है, रास्ते में आती नदी को भी पी के सुखा दे। इतनी शूर है, हिम्मतबाज है, अल्फाज कम है। औरंगजेब की दूर की सोच तुम नहीं जानते। संभाजी की सरदारों को वतन का लोभ दिखाकर, अशरफियों की खनखनाहट सुनाकर उसके खिलाफ कर देंगे। संभाजी की रैयत, उसकी आवाम दाने दाने के लिए तड़पेगी, पानी की बूंद बूंद के लिए तरसेगी। बेचारा संभाजी आलमगीर के सामने घुटने टेक देगा। क्या? हाँ, आज के बाद सब देखने सुनने जैसा होगा गोंडा जी। वाह, ये तो करामात, शाही करामात। शाही करामतच म्हणायची सिद्धी हुजूर। हमने कहा था आपको, जंजीरा कभी किसी का उधार नहीं रखता। खुद आलमगीर ने आपका उधार चुकता किया है। आलमगीर खुदावंत को शुक्रिया अदा करो गोंडा जी। शुक्रिया खुदावंत, मेहरबानी। ज्यापणा लय मोठी जबाबदारी टाकली सा या गरीब गाड्यावर। गावाची वर कशाला पाहिजे होती? खरं तुम्ही मेहरबान झाला सा। येळ आली तर कातड काढून जोड बनवीन तुमच्यासाठी। तो अब तुम जिम्मेदारी निभाओगे ना? भय हुजूर, निभावणार जिम्मेदारी। स्वराज्या मोर काय दिसलंच नाही कधी। नालमपणा आज तुम्हासनी बघितलं आणि डोळ्याचं पांग फिटलं बघा। छा छा, अहो लई फरक स्वराज्यात आणि मोगलाईत। तुमच्या सल्तनी पुढं स्वराज्य काय बी नाही बघा। नेस्त्या शेवग्याच्या शेंगा। तो तुम सच कह रहे हो? वय हुजूर, खरं सांगतो या, एकदम सच। तुम संभाजी के सरदार थे, उसके बहुत ही नजदीक, है ना? वय जहापना। तो हमें बताओ कि संभा की कमजोरी क्या है? रयतेच्या डोळ्यातली आसव और उसकी ताकत? रयतेचा विश्वास, भरोसा। क्या खाता है संभा? दुश्मनाला तबाह करण्याच्या शब्दा खात्याती। संभा को क्या अजीज? आई बहिणींच्या चेहऱ्यावरचं हसू, सुख समाधान। संभा की ऊंचाई क्या है? रायगड एवढी आहे म्हणतात समधी। संभा को रंग कौन सा पसंद है? भगवा। किससे प्यार करता है संभा? स्वराज्य। नफरत किससे करता है? रयतेला त्रास देण्याशी नफरत करतात शंभूराज। और ये सब सच है? एकदम सच। खरं सांगतोय म्या।
शंभूराजांचं दैवत आहे शिवाजी महाराज. त्यांच्या बिगार कोणालाच मानत नाहीत ते. तुमने हमारे सवालों का जवाब नहीं दिया. मैं संभाजी की तारीफ की, इसके बावजूद तुम उसे छोड़कर आ गए, और वो भी जंजीरा की पनाह में. त्याचं एकच कारण हाय जहापना. तुमच्या शहाजादाला सोडून देण्यासाठी म्या मोहरा घेतल्या असा आरोप केलता माझ्यावरती. नाही आवडलं आपल्याला आणि म्हणून सोडला रायगड. अच्छा, इतनी सी बात पर इतना ज्यादा गुस्सा? होय जहापना. अहो समदराज सोन्याचं तर कान पितळच आहे. लई राग. जरा काय झालं की हत्तीचाच पाय दाखवत्यात. हाँ, हमें ठीक से याद है वो गुस्सा और वो गुरूर. किसी ने दुरुस्त फरमाया है कि जो इंसान एक बार आगरा आ जाता है वो दोबारा जाने की सोचता भी नहीं है, बल्कि वो लौटता ही नहीं है. आप भी आइएगा हमारे दक्खन में, हमारे स्वराज्य में. आप एक बार आओगे तो फिर वापस नहीं जा पाओगे. आज भी याद है हमें वो तेज तर्रार आंखें, तेज तर्रार जुबान. अहो तवा तर लय लहान होत. लंगूट बी नेसता येत नव्हता त्यासनी. आताची बात काहीतरी आवरच आहे. आता तर लय राग. रागात रोज जळत राहण्यापरीस रायगड सोडलेला बरा म्हणून दर्या गाठला आणि सिद्धी नबाबांकडे पणा मागितली. त्याने बी दिली आणि तुम्ही जिम्मेदारी दिली सा. याची परतफेड करण्यासाठी कधी येळ आलीच तर अल्लाहू अकबरची बांग द्यायला बी कमी नाही करणार. आपल्याला काय व जिकडं गुलाल तिकडं चांग भलं. लई महत्वाची कामं राहिल्यात ती मनासारखी पूर्ण झाली पाहिजेत. आणि इथं आलमगिराच्या आजूबाजूला फिरून काय नाही होणार. आलं भेटलं आणि निघालो तर या समुद्राच्या शहंशाचा आब राहील. आणि आपला जंजीरा. जंजीरा का बड़ा ख्याल रखते हो. हुजूर, जंजीराच माझा आसरा आहे. आता जंजिऱ्यापासून लांब नाही राहता येत मला. उद्याच निघूया इथनं. हुजूर, हुजूर, वजीर आलम पधार रहे हैं. आइए आइए वजीर आलम, पधारिए. क्या खिदमत करूं आपकी? सिद्धी नवाब, आपके लिए आलमगीर ने पैगाम भेजा है. जी. पैगाम यह है कि आप 2-4 दिन और यहाँ रुकिए और बादशाह के मेहमान नवाजी का लुत्फ उठाइए और फिर जाइए. आजवर मळू लवारानं थोरल्या महाराजांच्या सांगण्यावरना लई तोफा निकामी केल्या. आज त्याचा यो लेख लखुजी लवार जंजिऱ्याच्या तोफा निकामी करणार. त्यासाठी यो खिळा, यातला एक एक खिळा तोफच्या रणजुकीत मारला का तोफचा खेळ खाल्लास. लय चवीचं खायला चटावलाय ती समधीजण. खा म्हणांग, पण ज्या राती इशारा होईल
त्या रात्री कालवनात गहिरी नशेचा रस टाकणार, म्हणजे 2 दिवस तर एक बिजन शुद्धीवर येणार नाही. एकदा वाटून एकजीव केला की काम बिनतोड. जंजिरा नागासारखा डोलन. पक्षी पिंजऱ्यात अडकला महाराज, आणि पिंजऱ्याचं दार बी बंद झाले. कोण? कोंडाजी बाबा कुठं अडकले? औरंगजेबाकडे. महाराज, औरंगजेबाने सिद्ध्याला आग्रहानं ठेवून घेतले. म्हणाला, इतक्या लांब पहिल्यांदाच आलायस, 4 दिवस राहा, बुरानपूर बघून जा. आणि सिद्धी लगेच तयार झाला? पर्यायच नाही महाराज. औरंगजेबाची आज्ञा कोण मोडणार? म्हणजे आता कोंडाजी बाबा सुद्धा सिद्धी बरोबर अडकणार? अर्थात. गाड्याबरोबर नाळ्याची यात्रा. याचा अर्थ एकच, आमच्या मनात आलेली शंका खरी असू शकते. बहुधा औरंगजेबाला आपला संशय आला, कारण तो सुद्धा आपल्या हालचालींवर लक्ष ठेवून असणारच. भैजी काका, घटनाक्रम बघा. स्वराज्यावर नाराज होऊन कोंडाजी बाबा जंजिऱ्यात जातात. दादाजी देशपांडे किनाऱ्यावर फौज घेऊन उभे राहतात, आणि त्याच वेळी औरंगजेब सिद्धीला भेटीसाठी बोलावतो. सिद्धी सुद्धा लगेच तयार होतो, आणि भेटीला जाताना आपला विश्वासू सरदार अब्दुल्लाला बरोबर घेऊन जाण्याऐवजी ऐन वेळी तो कोंडाजी बाबांना बरोबर घेऊन जातो. का? औरंगजेबानं तर सिद्धीला सावध केलं नसेल? नाही महाराज, ती शक्यता फार कमी आहे. कारण सिद्ध्याला कोंडाजी बाबाचा जरा जरी संशय आला असताना तर सिद्ध्यानं तिथल्या तिथं कोंडाजी बाबाची गर्दन मारली असती. मग दुसरं काय कारण असू शकतं? कोंडाजी बाबांना हाताशी धरून स्वराज्यावर हल्ला तर नाही? कुठं? कुठेही. कदाचित थेट रायगडावर. म्हणजे सिद्ध्या नावाचा मासा गळाला लावून औरंगजेब आपल्याला धरणार आहे? असू शकतं. पण मग आता करायचं काय? जंजिऱ्याची मोहीम करायची का नाही?